नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. 2 गटातल्या वादानंतर गणपतीची मूर्ती घेऊन हिंदू संघटना आंदोलनात. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातला प्रकार. गणपतीची मूर्ती जप्त करून पोलीस व्हॅनमध्ये ठेवल्यानं नवा वाद. कर्नाटकात काँग्रेस सरकारनं गणपतीलाही तुरुंगात टाकलं. पंतप्रधान मोदींची टीका. तर कर्नाटकात बाप्पाला अटक करणाऱ्यांचं पाप काँग्रेस कुठे फेडणार? मुख्यमंत्री शिंदेंचा संतप्त सवाल. काँग्रेस सरकारचा मत्सरासूर धारण. कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकारावर आशिष शेलारांचं ट्विट. हिंदू धर्म रामाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता धडा शिकवेल. भाजप नेते आशिष शेलारांची काँग्रेसवर टीका. भाषणावेळी भुजबळांची हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती. नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यान प्रकार. आवाजामुळे भाषण कसं करणार? भुजबळांचा सवाल. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार. घटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्वाची भूमिका पार पाडणार. मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही. काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढा. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांचा कानमंत्र. लाठीमारानंतर जरांगे घटनास्थळाहून निघून गेले, पण रोहित पवार टोपेंनी जरांगेंना उपोषणस्थळी पुन्हा बसवलं. भुजबळांचा आरोप. तर पवार ठाकरे उपोषणस्थळी आल्यानं फक्त जरांगेंची बाजू समोर आल्याचाही आरोप. संपूर्ण प्रकरणावर मी विधानसभेत भाष्य केलेलं आहे. भुजबळांच्या आरोपांवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया. तर आरोप सिद्ध करून दाखवा. रोहित पवारांचं भुजबळांना आव्हान. ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहात त्याच नेत्याच्या हातात गृह मंत्रालय आहे. त्यांना सांगून माझ्यावरील आरोप सिद्ध करा आणि कायदेशीर कारवाई करा. रोहित पवारांचं भुजबळांना जाहीर आव्हान. भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला असेल. दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी म्हातारपणात दंगली घडवू नये. भुजबळ कामातून गेलेला माणूस. 100% फडणवीस दंगली घडवत आहेत. जरांगे पाटलांचा आरोप. दंगली आम्ही घडवल्या म्हणतो, मग बीड कुणी जाळलं? आमदारांची घरं कार्यालय कुणी पेटवली? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल. मंडल आयोगाची भाषा संपवण्याची भाषा करणारा अक्कलशून्य माणूस. भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल. मला याविषयी जास्त माहित नाही. सरकारकडे माहिती असेल. लाठीचार्ज झाला नसता तर जरांगेसारखा नेता महाराष्ट्राला मिळाला नसता. भुजबळांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. कोणत्याही मराठा सीएमनी आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण कुणीच आरक्षण दिलं नाही. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तरी देऊ शकले नाही. चंद्रकांत पाटलांचा निशाणा. मराठ्यांशी दगाफटका करू नका. मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांचा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा गेम करू नये, नाहीतर एकनाथ शिंदेंवर आमचा विश्वास राहणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. मी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. 288 आमदारांपैकी मी भूमिका स्पष्ट केली. इतरांनीही करावी. मी जरांगे पाटलांवर टीका करणार नाही. राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया. पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची आजची चर्चा निष्फळ. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक होणार. ॲडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार. एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य. गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार. खडसेंबाबतच्या राज्यपालासंदर्भातील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. जामनेरमध्ये मंत्री महाजनांच्या चिखलमय रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल. महाजनांच्या मतदारसंघात रस्ता नसणं ही शर्मेची बाब. अंबादास दानवेंची टीका. तर एका डबक्याच्या विषयावरून विकास जोडला जात नाही. महाजनांचं प्रत्युत्तर. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा. राज्य शासनाचे निर्देश. आता 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार. हिंगोलीत पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विधानसभेच्या आधीच हिंगोलीत गुरु शिष्यामध्ये राजकारण तापलं. अमरावतीच्या मोर्शीत शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयात आंदोलन. कापूस दरवाढ, पीक विमा आणि कर्जमुक्तीसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या. चंद्रपूरच्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जनविकास सेनेचा मोर्चा. पाटबंधारे आणि ओसला मेंढा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना दिलं लेखी आश्वासन. वर्धाच्या देवळीमध्ये युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन.
गारपीटग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भव्य निषेध जनआक्रोश मोर्चा. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात नागरिक एकवटले. जळगावात काँग्रेस भवनासमोर भाजप विरोधात निदर्शने. राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने. जळगावात राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांना भाजप अनुसूचित जाती मोर्चा सेलतर्फे निवेदन. जमात प्रमाणपत्राच्या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन सुपूर्द. धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्रवेश प्रकरणातील विद्यार्थ्यांची लूट थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करू. ठाकरे गटाच्या युवा सेनेचा इशारा. शहादा तळोदा मतदारसंघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्याकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यानं चर्चांना उधाण. साक्री तालुक्यातील लाठीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय. नंदुरबारच्या शहादा शहरातील राम गणेश मंडळाच्या वतीनं सामूहिक गणरायाची आरती. गणरायाला महाप्रसादात 56 वस्तूंचा भोग. शेकडो गणेश भक्त महाआरतीला उपस्थित. धुळ्यात जनावरांसाठी शेतकऱ्यांकडून ऊसाच्या पिकाची लागवड. संभाव्य चारा टंचाईची समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांकडून ऊस लागवड. जळगावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान. ई पीक पाहणी नोंदणीतही अडचणी. शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी. सिंधुदुर्गमध्ये खासगी बसचा अपघात. 10 जण जखमी. वेंगुर्ले शिरोडावरून मुंबईला जात असताना अपघात. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला वाहतूक कोंडीचं विघ्न. रायगडच्या मागडाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. गडचिरोलीच्या अहेरीतील लगाम गावाजवळ एसटी बंद पडली तर भर उन्हात प्रवाशांना चिमुकल्यांना घेऊन उभं राहण्याची वेळ. भंगार बसेसचा प्रवाशांना फटका. पुण्याच्या चाकणजवळील काडाचीवाडीत भटक्या श्वानांचा चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला. चिमुकला गंभीर जखमी. वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित कार्यक्रमस्थळाची उद्योगमंत्री उदय सामंतांकडून पाहणी. मैदानाची पाहणी करत मंत्री सामंत यांनी आढावा घेतला. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात 42.63% पाणीसाठा. पावसाने सरासरी ओलांडली तरीही धरणात असमाधानकारक पाणीसाठा. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी. पाऊस असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये धास्ती. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाला रोगांचा प्रादुर्भाव. भाजीपाल्याची आवक घटली. किमतीत वाढ. आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांनी केला पुराच्या पाण्यातून प्रवास. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील घटना. कच्च्या आणि शुद्ध खाद्यतेलाच्या आयात शुल्कात 20% वाढ. किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या. ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचं बजेट कोलमडणार. यवतमाळच्या कामगार कार्यालयाकडून वितरित करण्यात येणाऱ्या कामगार पेटीत अनागोंदी. लाभार्थ्यांना प्रचंड त्रास. ठाकरे गटाच्या संतोष ढवळेंचा आरोप. श्रीरामपुराच्या हरेगावातील यात्रेनिमित्त मतमाऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात.